नाही अजिबात नाही. पण ते मी ऐकलं नाही, त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. आपली प्रतिक्रिया खोट असते, चांगली नसते. मी ऐकलं नाही, पण ते तसं असेल तर ती चांगली गोष्ट नाही. मोठ्या प्रमाणात टीका होते. नाही ती चांगली गोष्ट नाही. आपलं राज्य हे मराठी आहे. जर तुम्हाला हिंदीची सक्ती इथं करायची तर आमची काय ना आहे का? पण देशात मग मराठीची पण करा ना. होणार का ती? नाही होणार तर मग इथं कशाला? इथं पण कशाला? सारखा न्याय पाहिजे. जसं मी तुम्हाला ओबीसीचा नेत्याचं आता सांगितलं, त्याचं म्हणजे सारखा समान न्याय पाहिजे. आम्हाला नुसती सारखीच आहे, तरी इतके पोट दुखायला लागलंय. नुसती सारखीच आहे. तुम्हाला कित्येक तर वर्षापासून हजारो कोटी रुपये दिलेत. आम्ही कधी बोललो का देऊ नका? नाही दिलेत ना. लेकरं समान पाहिजे म्हणता ना. पण आता याच्यात एक फरक करा. ओबीसीचे नेते जे आंदोलन करणार आहेत त्यांनी तुम्हाला ज्या सवलती आहेत ना बाकीच्या ओबीसीला पाहिजेत म्हणा, आणि ओबीसी नाही म्हणा आजपासून. आता तुम्हाला ज्या सवलती आहेत त्या आम्हाला कसं का नाहीत? आम्हाला कसं का अर्धी आणि तुम्हाला कसं काय एसटीच्या चालू आहेत? कोणते ओबीसी नेते आहेत? तुम्हाला का नुसते मोर्चाला सभेलाच बोलवतात का? मग गोरगरीब ओबीसी सावध. उलट आम्ही ओबीसीच्या बाजूने बोलतोय. चलो धन्यवाद. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. उद्या त्यांचा मेळावा होत आहे. काय भावना असतील, काय तुमच्या मनात त्या दोघांबद्दल असणार आहे? राजकीय बद्दलचं आपण स्टेटमेंट का करावं? कारण त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे राजकारणाचा. किंवा सामाजिक नाहीये. सामाजिक असता तर उत्तर दिलंच असतं. आणि आपण सांगू ते ऐकतील असं कशावर? आपलंही म्हणणं 100% काहीतरी असू शकतं दोघा भावांच्याबद्दल. आणि चांगली गोष्ट आहे. दोघा भाऊ तरी चांगली गोष्ट आहे ना. काय वाईट आहे त्यात? काय दुखण्यासारखं काय? होय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.